साताऱ्यात चक्काजाम आंदोलन महाराष्ट्र के सातारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यभर शेतकऱ्यांची कर्जमाफी व 7/12 कोरा करण्यासाठी राज्यभर चक्काजाम आंदोलन सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात राष्ट्रीय महामार्गावर प्रेरणा सामाजिक संस्थेच्या दिव्यांग कार्यकर्त्यांनी महामार्ग अडवून चक्काजाम आंदोलन केले। जवळपास 1 तास रस्ता अडवण्यात आल्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। त्यामुळे रुग्ण व शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला। जोपर्यंत 7/12 कोरा होत नाही तोपर्यंत या आंदोलन सुरूच राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला। आज प्रहार संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि 7/12 कोरा करण्यासाठी बच्चूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन केले जात आहे। त्या निमित्ताने सातारमध्ये सुद्धा प्रहारच्या वतीने आणि त्यानंतर प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने चक्काजाम आंदोलन केले जात आहे। महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांना 1000 पेन्शन वाढवून 1500वरून 2500 केले, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन। परंतु जे 2500 केले ते तुटपुंजीच आहे। शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर दिव्यांगांचे बरेच प्रश्न अजून पेंडिंग आहेत, ते मार्गस्थ लागले पाहिजेत। आणि महत्त्वाचं म्हणजे आज शेतकऱ्यांचा 7/12 पूर्णपणे कोरा झाला पाहिजे, यासाठी हे चाललेलं आहे, आंदोलन चाललेलं आहे। तरी आमची महाराष्ट्र शासनाला आणि सर्वांना एक विनंती आहे, मोदी साहेबांनाही विनंती आहे की महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे 7/12 कोरे लवकरात लवकर करावेत। जोपर्यंत 7/12 कोरे होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असे चालू राहील।